नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर धेडे डी आर, सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणा नगर। आज आपण BA भाग 1 सेमिस्टर 1 भारतीय अर्थव्यवस्था भाग 1 पेपर नंबर 1 प्रकरण 4 भारतातील लोकसंख्या या प्रकरणामधील भारतीय लोकसंख्येची वैशिष्ट्ये हा भाग अभ्यासणार आहोत। यापूर्वी देखील आपण भारतीय लोकसंख्येची वैशिष्ट्ये काही अभ्यासलेले आहेत। त्यामध्ये भारतीय लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना, तसेच शहरीकरणाचा दर, जन्म मृत्यू दर आणि बालमृत्यू दर यासारख्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केलेला आहे। त्यानंतर पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे भारतातील स्त्रियांचे ग्रामीण शहरी प्रमाण हे कोटीमध्ये दर्शवलेले आहे। म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या एकूण स्त्रिया आहेत, या एकूण स्त्रियापैकी ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये किती प्रमाणात स्त्रिया राहत आहेत हे आपल्याला या वैशिष्ट्यामधून स्पष्ट होते। पुरुषांच्या मानाने स्त्रियांची संख्या भारतामध्ये कमी आहे, परंतु ज्या काही एकूण स्त्रिया आहेत त्यापैकी ग्रामीण भागात किती राहतात आणि शहरी भागात किती राहतात हे आपल्याला संबंधित टेबलवरून लक्षात येईल। टेबलमध्ये पहिल्या कॉलममध्ये जनगणना वर्ष, दुसऱ्या कॉलममध्ये स्त्रियांची एकूण संख्या, त्यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये ग्रामीण स्त्रियांची संख्या, चौथ्या कॉलममध्ये शहरी स्त्रियांची संख्या दर्शवलेली आहे। 1971 ते 2011 या जनगणनांचा किंवा जनगणनेची जी वर्ष आहेत, या वर्षांचा जर आपण विचार केला तर देशातील एकूण स्त्रियांची संख्या जी आहे ही संख्या वाढत असल्याचे दिसून येते। त्याचबरोबर ग्रामीण स्त्रियांची संख्या आणि शहरी स्त्रियांची संख्या यामध्ये देखील वाढ होत असल्याचे दिसते, परंतु शहरी भागातील स्त्रियांचे प्रमाण हे ग्रामीण भागातील स्त्रियांच्या प्रमाणापेक्षा कमी आहे। अर्थात देशामध्ये ज्या एकूण स्त्रिया आहेत त्यापैकी ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण हे जास्त आहे, तर शहरी भागामध्ये राहणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण हे कमी आहे। 1971च्या जनगणनेनुसार भारतात एकूण स्त्रियांची संख्या 26.41 कोटी इतकी होती। त्यापैकी ग्रामीण स्त्रियांची संख्या 21.38 कोटी, तर शहरी स्त्रियांची संख्या ही 5.3 कोटी इतकी होती। म्हणजे एकूण स्त्रियांच्या 80.95% स्त्रिया ग्रामीण भागात, तर 19.5% स्त्रिया या शहरी भागामध्ये राहत होत्या, हे यावरून स्पष्ट होते। त्यानंतर 1981 असेल, 1991च्या जनगणनेचं वर्ष असेल, 2001ची जनगणना असेल, यामध्ये स्त्रियांचे प्रमाण वाढत असलेले दिसते। 2001च्या जनगणनेनुसार एकूण स्त्रियांची संख्या 49.7 कोटी इतकी होती। त्यापैकी ग्रामीण स्त्रियांची संख्या 36.5 कोटी, तर शहरी स्त्रियांची संख्या 13.53 कोटी इतकी होती। शेवटी 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण स्त्रियांची संख्या 58.64 कोटी इतकी होती। त्यापैकी 40.51 कोटी
ग्रामीण भागात तर 18.12 कोटी ही शहरी भागात राहत असल्याचे दिसून येते. हे थोडक्यात एकूण स्त्रियांच्या 69.4% ग्रामीण भागात तर 30.6% शहरी भागात स्त्रिया राहत असल्याचे स्पष्ट होते. दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्ये, वयोगट रचनेनुसार स्त्री पुरुष प्रमाण. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील वयोगट रचनेनुसार स्त्री पुरुष प्रमाण किती आहे हे अभ्यासण्यात आलेले आहे. 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे असणारे प्रमाण म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण होय. पत्रकामध्ये पहिल्या कॉलममध्ये वयोगट, दुसऱ्या कॉलममध्ये वयोगट रचना आणि तिसऱ्या कॉलममध्ये दर 1000 किंवा 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे असणारे प्रमाण दर्शवले आहे. वयोगट जे आहेत ते 0 ते 6, 0 ते 19, त्यानंतर 10 ते 19, 15 ते 24, 15 ते 45, 15 ते 59 आणि 60 वर्षाच्या पुढील असे हे वयोगट आहेत. त्यानंतर या वयोगटामध्ये वयोगट रचना जी आहे ती नमूद केलेली आहे. प्रथम बालगट 0 ते 6 वर्षामध्ये ज्यांचा समावेश होतो त्यास बालगट असे म्हटले जाते. त्यांचे प्रमाण 914 इतके आहे. तर 0 ते 19 वयोगटात मुले व मुली यांचा समावेश होतो. त्यांचे प्रमाण 908 इतके आहे. त्यानंतर 10 ते 19 या वयोगटामध्ये किशोरवयीन यांचा समावेश होतो. ते प्रमाण 898 इतके आहे. त्यानंतर 15 ते 24 या वयोगटामध्ये युवांचा समावेश होतो. हे प्रमाण दर 1000 पुरुषांमागे 908 इतके आहे. 15 ते 45 या वयोगटामध्ये प्रजननक्षम यांचा समावेश होतो. ते प्रमाण 945 इतके आहे. 15 ते 59 या वयोगटामध्ये कमकुवत ज्या स्त्रिया आहेत त्यांचा समावेश होतो. ते प्रमाण 944 इतके आहे. आणि 60 वर्षापेक्षा अधिक हा जो वयोगट आहे त्यांचा समावेश परावलंबीमध्ये होतो. हे प्रमाण 1033 इतके आहे. मग ही वयोगट रचनेनुसार स्त्री पुरुष प्रमाण जर आपण पाहिलं तर दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे असणारे प्रमाण हे कमी आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे लोकसंख्येची वयोगटानुसार रचना. लोकसंख्येची वयोगटानुसार रचना केलेली आहे. या वयोगट रचनेनुसार देशात उत्पादक लोकसंख्या किती आहे व अनुत्पादक लोकसंख्या किती आहे हे समजावून घेता येणे शक्य होते किंवा ते समजण्यासाठी लोकसंख्येची वयोगटानुसार रचना अभ्यासणे महत्त्वाचे असते. पत्रकामध्ये पहिल्या कॉलममध्ये वर्ष, दुसऱ्या कॉलममध्ये 0 ते 14 हा वयोगट, तिसऱ्या कॉलममध्ये 15 ते 60 हा वयोगट आणि चौथ्या कॉलममध्ये 60पेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींचा वयोगट. म्हणजे एकंदरीत एकूण लोकसंख्या जी आहे या एकूण लोकसंख्येची विभागणी 3 वयोगटामध्ये केली जाते. एक 0 ते 14 हा बालकांचा वयोगट असतो.
म्हणजे 0 ते 14 या वयोगटामध्ये लहान बालकांचा समावेश होतो. तर 15 ते 60 या वयोगटामध्ये कर्ती किंवा कमवती लोकसंख्या जी असते त्या लोकसंख्येचा समावेश होतो. आणि 60पेक्षा अधिक वयोगटामध्ये वयोवृद्ध ज्या व्यक्ती आहेत या व्यक्तींचा समावेश होतो. या तिन्ही वयोगटामध्ये प्रत्येक जनगणनेनुसार किती लोकसंख्येचे शेकडा प्रमाण आहे हे आपल्याला या पत्रकावरून स्पष्ट होते. 1951च्या जनगणनेनुसार 0 ते 14 या वयोगटामध्ये एकूण लोकसंख्येच्या 37.4%, तर 15 ते 60 या वयोगटामध्ये एकूण लोकसंख्येच्या 57.1% आणि 60पेक्षा अधिक वय असणाऱ्या वयोगटामध्ये एकूण लोकसंख्येच्या 5.5% लोकसंख्या असल्याचे दिसून येते. त्यानंतर हळूहळू वयोगट जो छोटा आहे किंवा 0 ते 14 या वयोगटातील लोकसंख्या वाढत आहे, त्यानंतर घटत आहे, हे या पत्रकावरून स्पष्ट होते. 15 ते 60 या वयोगटामध्ये जी लोकसंख्या आहे ती खरी कर्ती किंवा कमवती लोकसंख्या असते. देशाच्या विकासामध्ये या लोकसंख्येचं योगदान हे मोठ्या प्रमाणात असते, कारण ही कर्ती किंवा कमवती लोकसंख्या असते. पत्रकावरून असे स्पष्ट होते की प्रत्येक जनगणनेचा जर आपण विचार केला तर प्रत्येक जनगणना न्याय्य कर्त्या लोकसंख्येचे प्रमाण देशामध्ये वाढत असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ झाल्यामुळे 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींचा जो गट आहे या गटातील म्हणजेच वयोवृद्ध व्यक्तींची संख्या देखील हळूहळू वाढत असल्याचे पत्रकावरून स्पष्ट होते. शेवटी 2011च्या जनगणनेचा जर विचार केला तर 0 ते 14 या वयोगटामध्ये एकूण लोकसंख्येच्या 29.5% लोकसंख्या, 15 ते 60 या वयोगटामध्ये एकूण लोकसंख्येच्या 62.5% लोकसंख्या आणि 60पेक्षा अधिक वय असणाऱ्या वयोगटामध्ये एकूण लोकसंख्येच्या 8% लोकसंख्या असल्याचे स्पष्ट होते. एकंदरीत देशामध्ये कमवत्या लोकसंख्येचे प्रमाण हे अधिक आहे, हे देशाच्या विकासासाठी जमेची बाजू मानता येते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे श्रमिकांची व्यवसायानुसार रचना. देशामध्ये जी एकूण श्रमिक संख्या आहे या एकूण श्रमिकांपैकी किती श्रमिक कोणत्या व्यवसायामध्ये विभागलेले आहेत याचा अभ्यास करणे देखील महत्त्वाचं आहे. कारण व्यवसायाचे 3 प्रकारे वर्गीकरण केले जाते किंवा 3 क्षेत्रे महत्त्वाचे आहेत अर्थव्यवस्थेमध्ये. एक प्राथमिक क्षेत्र, दुसरं द्वितीय क्षेत्र आणि तिसरं तृतीय क्षेत्र. प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रामध्ये जी कमवती लोकसंख्या आहे किंवा जो श्रमिकांचा वर्ग आहे, एकूण श्रमिकांपैकी या तिन्ही क्षेत्रात किती श्रमिक विभागलेले आहेत त्याचे शेकडा प्रमाण पत्रकामध्ये दर्शवलेले आहे. देशातील कर्ती लोकसंख्या कोणकोणत्या व्यवसायात कशा प्रकारे विभागलेली आहे हे या पत्रकावरून स्पष्ट होते. पहिलं वर्ष आहे 1951. 1951चा जर आपण विचार केला तर एकूण जे श्रमिक होते या एकूण श्रमिकांपैकी प्राथमिक क्षेत्रामध्ये 72.1% श्रमिक कार्यरत होते, तर द्वितीय क्षेत्रामध्ये 10.7%
टक्के श्रमिक कार्यरत होते आणि तृतीय किंवा सेवा क्षेत्र जे आहे त्यामध्ये 17.2% श्रमिक कार्यरत होते. त्यानंतर हळूहळू प्राथमिक क्षेत्रातील श्रमिकांची संख्या घटत गेल्याचे स्पष्ट होते आणि द्वितीय क्षेत्र जे आहे या द्वितीय क्षेत्रातील त्याचबरोबर तृतीय क्षेत्रातील श्रमिकांची संख्या वाढत जात असल्याचे स्पष्ट होते. परंतु द्वितीय क्षेत्रापेक्षा तृतीय अर्थात सेवा क्षेत्र जे आहे या सेवा क्षेत्रातील श्रमिकांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ होत असल्याचे दिसून येते. 2014चा जर आपण विचार केला तर एकूण श्रमिकांपैकी 47% श्रमिक प्राथमिक व्यवसायात, 22% श्रमिक द्वितीय व्यवसायात आणि 31% श्रमिक तृतीय व्यवसायात कार्यरत असल्याचे किंवा समाविष्ट असल्याचे दिसून येते. थोडक्यात प्राथमिक क्षेत्रातील श्रमिकांची संख्या हळूहळू घटत असून द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील श्रमिकांची संख्या वाढत आहे. परंतु द्वितीयपेक्षा तृतीय क्षेत्रामध्ये श्रमिकांना सामावून घेण्याचा जो वेग आहे हा वेग अधिक असल्याचे टेबलवरून स्पष्ट होते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे भारतातील साक्षरतेचे प्रमाण शेकड्यामध्ये दर्शवलेले आहे. लिहिता वाचता येण्याच्या क्षमतेला साक्षरता असे म्हणतात. याचाच अर्थ ज्या व्यक्तीला लिहिता येते वाचता येते त्या व्यक्तीला साक्षर असं म्हटले जाते. देशाच्या विकासासाठी साक्षरतेचे प्रमाण अधिक असणे महत्त्वाचे आहे. संबंधित टेबलमध्ये भारतातील साक्षरतेचे प्रमाण किती आहे म्हणजे एकूण साक्षरता किती आहे, त्याचबरोबर पुरुषांची साक्षरता किती आहे, स्त्री साक्षरता किती आहे हे दर्शवलेले आहे. जनगणनेचं पहिलं वर्ष जे आहे 1951 मध्ये देशात एकूण लोकसंख्या जी होती या एकूण लोकसंख्येच्या 18.33% लोक साक्षर होते. त्यापैकी 27.16% पुरुष साक्षर होते तर 8.86% स्त्रिया साक्षर होत्या. त्यानंतर प्रत्येक जनगणनेनुसार जर आपण अभ्यास केला किंवा त्याची पाहणी केली तर भारतामध्ये एकूण साक्षरतेच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसते. त्याचबरोबर पुरुष साक्षरता असेल किंवा स्त्री साक्षरता असेल या प्रमाणामध्ये देखील वाढ होत असल्याचे दिसून येते. परंतु स्त्री साक्षरतेपेक्षा पुरुष साक्षरतेचे प्रमाण हे अधिक असल्याचे हे या पत्रकावरून स्पष्ट होते. शेवटी 2011च्या जनगणनेचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये जे एकूण लोकसंख्या आहे या एकूण लोकसंख्येच्या 74.4% लोक साक्षर होते. त्यापैकी हे म्हणजे एकूण साक्षरता जी आहे या एकूण साक्षरतेमध्ये पुरुष साक्षरतेचे प्रमाण 82.14% तर स्त्री साक्षरतेचे प्रमाण 65.5% असल्याचे स्पष्ट होते. म्हणजे एकंदरीत देशात साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे हे देशाच्या विकासाचे एक महत्त्वाचे लक्षण मानले जाते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे वाढते सरासरी आयुर्मान. जन्मास येणारी व्यक्ती सरासरीने किती वर्षे जगते ते प्रमाण म्हणजे सरासरी आयुर्मान होय. भारतामध्ये देखील आरोग्यविषयक सुविधा ज्या आहेत या सुविधा मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सरासरी आयुर्मान हे वाढत असल्याचे दिसून येते. पत्रकामध्ये 1951च्या जनगणनेनुसार पुरुषांचे सरासरी आयुर्मान 32.4 वर्षे होते. स्त्रियांचे सरासरी आयुर्मान 31.7 वर्षे होते. तर देशातील एकंदरीत सरासरी आयुर्मानाचा जर आपण विचार केला तर 32.5 वर्षे इतके होते.
त्यानंतर प्रत्येक जनगणना न्याहारी जर आपण आयुर्मानाचा विचार केला तर सरासरी आयुर्मान जे आहे हे वाढत असल्याचे दिसते. यामध्ये पुरुषांचे सरासरी आयुर्मान असेल किंवा स्त्रियांचे सरासरी आयुर्मान असेल, यामध्ये वाढ होत असल्याचे पत्रकावरून स्पष्ट होते. शेवटी 2011च्या जनगणनेनुसार देशातील पुरुषांचे सरासरी आयुर्मान 67.3 वर्षे तर स्त्रियांचे सरासरी आयुर्मान 69.6 वर्षे असल्याचे स्पष्ट होते. तर देशाचे एकंदरीत सरासरी आयुर्मान 68.4 वर्षे असल्याचे स्पष्ट होते. म्हणजे आरोग्यविषयक सुविधामध्ये वाढ झाल्यामुळे, त्यांचा विस्तार झाल्यामुळे साहजिकच आयुर्मान जे आहे हे आयुर्मान वाढत असल्याचे स्पष्ट होते व देशाच्या विकासाचे हे महत्त्वाचे लक्षण मानले जाते. थोडक्यात आज आपण भारतातील लोकसंख्येची ठळक वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.